आज ऑफिसमध्ये आलो तेव्हा लक्षात आलं मागचे 4 दिवस HR ॲब्सेंट होती आणि आज जेव्हा तिला फोन केला तेव्हा मला परत तेच कारण आलं. घरचं प्रेशर, मॅरेज रिलेटेड इश्यूमुळे ती येऊ शकत नाही. हे आता पहिल्यांदा झालं नाही आहे, ही तिसरी वेळ आहे ज्याच्यामुळे कोणीतरी जॉब सोडून गेलेला आहे, ते पण न सांगता. मी स्वप्नील इंजिनिअरिंग केल्यानंतर 3 वर्ष जॉब केला, बिझनेसमध्ये आलो. आता 1 वर्षात 1 करोडचं स्टार्टअप चॅलेंज घेतलंय, ते पण पब्लिकमध्ये. खूप मुली खूप टॅलेंटेड असतात, खरंच खूप चांगलं काम करतात, पण बऱ्याच वेळा सोसायटी, घरच्या प्रेशरमुळे त्यांना निर्णय घ्यायला भाग पडतो. मी एक गोष्ट स्पष्ट करतो, प्रोफेशनल कमिटमेंट ही गोष्ट ऑप्शनल नाही, ती तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. कारण काही मुलींनी घेतलेल्या चुकीच्या डिसिजनमुळे सगळ्यांना अनप्रोफेशनल म्हणून लेबल लावलं जातं. टॅलेंटेड मुली खूप आहेत, पण जर कमिटमेंट नसेल तर त्या टॅलेंटचा काही उपयोग नाही. यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आन्सर देण्यासाठी नाही तर डिस्कशन सुरू करण्यासाठी आहे.